रुपाली चाकणकरांकडे तक्रार देऊन सुद्धा न्याय नाही। हिंजेवाडीतल्या ऐश्वर्या हुलावळेच्या महिला आयोगावर गंभीर आरोप। सासऱ्यांकडूनही मारहाण होत असल्याचा आरोप। पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत। टोळक्याच्या दगडफेकीमध्ये 2 महिला गंभीररीत्या जखमी। वानवडी पोलिसांकडून एकाला अटक। राज्यामध्ये कोरोनाचे नवीन 59 रुग्ण। मुंबईमध्ये 20 तर पुण्यामध्ये 18 रुग्ण। पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय धुमश्चक्री। विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विरोधकांनी हॉटेल विकत घ्यावं, मी स्वागत करायला उभा राहीन। हॉटेल खरेदीवरून झालेल्या आरोपांवर शिरसाटांचं प्रत्युत्तर। नेपकिन वादावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये जुंपली। नेपकिन फिरवत गोगावलेंकडून अभिवादनाचा स्वीकार। अखेर 6 तासांनंतर नाशिकमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरळीत। व्यापाऱ्यांनी पैसे थकवल्यानं शेतकरी झाले होते आक्रमक। वादग्रस्त अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। न्यायालयाबाहेर रणजित कासलेची घोषणाबाजी। हेरगिरी प्रकरणी आरोपी रवी वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी। हेरगिरी प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। भिवंडीतल्या पडध्यामध्ये ATS कडून शोध मोहीम। दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची होती माहिती।